आणि दिव्या पुळेकर आमच्या हास्य कोकण या भागामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर साखरमणी आलाय गावाला पण त्याच्याकडे जायला पैसे नाहीयेत. तो कशा प्रकारे मुंबईला जातो तर ते बघूया आपण या भागात. तसेच सादर करतायत आमचे तात्या आणि आमचा बाबू. तर चला बघूया आपण या भागामध्ये. अरे बाबू, तू मुंबईत गेला होतास ना? काय सांगू तुला, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे चल, पाऊस बघ किती आहे. चल घरात चल, घरात चल. मस्त पाऊस. अरे काय रे दादा, काय तू मुंबईत गेला होतास ना? काय सांगू तुला, काय गेलो इथनं हा आणि काय म्हणजे बॉसने मला फोन केलेला आहे. 3-4 फोनानं फोन. अरे येतास का ना, येतास का ना. मी गेला एसटी स्टँडवर गेलो. अरे काय झालं माहिती, एसटी स्टँडवर गेल्यावर काय रे काय? अरे खिशात बघताय, पाकिट टाकताय, कुठं इकडं तिकडं लपवून पैसे सगळं आणलेलं ना. मुंबईत आलेला बापू म्हटलं तुला माहित आहे, गवत गणपती जोरात जोरात. अरे तुमचं मुंबईकरांचं तास आहे. येताना हाय पाय यायचा आणि जाताना हाफ पेटीवर जायचा. प्रश्न पडला, गाडी गेला वाहनच मारतील मला, पैसे नाही दिले तर. पुढं काय घ्यायचं तुला माहितीये काय? मारतात पण मग मारतात का? ऐकतात नशीब चढणार होतो. नशीब चढला पावणे 10च्या गाडीच्या बरोबर चालणार होतो. पाहुण्याच्या गाडी जाऊन मागण्याची गर्दी असते. म्हणूनच मी आपला उतारला. आता काहीतरी मार्ग काढूया आपण पहिला. मग काय झालं, मार्ग काढा म्हणून मी येत होतो झपाझप, तेवढ्यात मला तू भेटला. अरे मी मला कोणती बोलला की तू मुंबईला गेला म्हणून. हो मी गेलेला. मग काय जायला ही अशी ना, आता काय जो करायचं आधी मला मोठा प्रॉब्लेम पडला की आता काय करायचं आधी. मला सांग, तू एवढं पैसे संपवपर्यंत कसा काय गप्प राहिला? अरे नाही, ते मला वाटलं का हाय खाय खाय रोजचा आहे ना, काय जर कधी संपलं समाजात ना मला. अरे आईला बोलास काय? अरे आता काय करतो माहितीये काय, आता मी मार्गात नाश्ता काढलाय. आईला सांगतो, आय आपला कोंबडा आहे ना, मी कोंबड्या गिरा बघून देतात तुला. मग गिराय काय काय तुझ्याकडे? माझ्याकडे बनवार नाही गिराय का? अरे विचारत असतात. मग तेवढे पैसे होते का मला? अरे ते तू काय ते कोंबडा विक आणि मुंबईत जा. तू जाणार का? आता काय कोंबड्याशिवाय पर्याय नाही. आईला तर मी सांगतो आता. अरे मी पण तुमचा कोंबडा बघितलाय, एवढा चांगला मोठा आलाय. 800-900 रुपये कोण पण देईल. आता आईला सांगतो, आई आता घरात नाही रे, नाही तर मी आताच सांगत असता. काकू नाही घरात नाही गेले दुसरीकडे गेले तर त्या बाजूला गेले असेल. मग एक काम करूया, विकूया आणि तुझी जाण्याची मस्त करूया. मग बघ हा गिरायक बघ. गिराय तू माझ्या माणसातला आहे ना. तो माग मला बोलावला रे की त्याला कोंबडा पाहिजे. म्हणजे तुझे माणसं आहे ना काय, मग तो एक मस्तपैकी 2-1 किलोचा त्याला मजबूत कोंबडा पाहिजे. तुझ्या आई आधी देईल काय? आता मला मुलं जायचं मी द्यायलाच पाहिजे. बघा ती देत नाही होणार कोंबडं. नाही देते ते दे, मला कापून पण देणार नाही. तू सांगता का मी पण माझं मागायचं मला म्हणाली, अरे वाय तू कोंबडा असून काय पण माग म्हणाली मला. मला गरजच आहे, कारण आता बघ काय तू काही व्यवस्था काय दुसरी काय अडचण नाही तुला. दुसरी काय नाही, आता मला पैशाची अडचण आहे. आणि एवढं काय का संपलं? ते सगळं संपलं ना. आणि या तुमचा असा ना मुंबईकरांचा त्याला काही इलाज नाही आमचा. आम्ही मज्जा मज्जा आता सण गौरी गणपतीचा ना, माझ्याची सजा आहे ना. आमचा अरे एन्जॉय आहे. सजा केला म्हणून तुम्हाला सारखा सांगत असतो मी की जपून करा. तुम्ही आता कॉलेजला काय करून काय करणार, झाली मजा ना. आता काय म्हणतात त्याला इलाज नाही. तुम्ही विचार नदीवर पाट्या सारखं सातारा उभा नदीवर म्हणजे पीक मध्ये अरे माझ्या तुझी नड समजली. अजून दोघा ठिकाणी ना मी त्यांची पण अशी नड काढली, पण त्या वसाड्याने ना मला चुना. पण तू त्याच्यातला वाटत नाही, तू निरागस आहे म्हणून मी तुला मदत करत. अरे करत तुला मी बोललोय ना. हा तात्या माझ्या मी तुला सांगतो ना, मुंबईत गेलो ना, बघ असा पाऊल ठेवला तुझं पैसे
पण हे काय गुगल पे माझ्याकडे बाबा नाही हा? हा मी तुला हे करते ना पाठवून देत असतील ते कोणाला आता आपला या साठी येईल ना हा आता आपल्या पितृपक्षी येत आहे ना सर्व मित्र अमुष्याला पण ते शाकाऱ्यांचा त्या वाचायला समजत नाही दुसरी कोणाला पैसे दे मी त्याच्याबरोबर त्याला दे त्याला नाही तुला द्यायला बापू दिला तुला सांगतो नक्की ना मग काय एकदा आपली जुबान आहे तुला जाणं कधी आहे आणि आता तू आज दिलं तुम्ही आज रात्री पण जाय मी आता घरी जाता मी ठेवून आहे अरे पैसे दिले तू मुंबईत पोहोचशील ना अरे वा अरे आपला जुबान आहे आणि तुमचा काय मुंबईमध्ये खरा नाही आणि इथं कुटुंबाला जाशील अरे तू मी पैसे दिलेस ना बघ मी दीडच्या गाडीला आहे ना असा मुंबईत उतरलो का लगेच तुला पैसे तू घाबरू नको मी तुला मदत करता मी आता जातो घरी आणि तुला पैसे घेऊन येतात बर हा असेल ना हो नक्की हा? असं हसू नको घ्यायचं लक्षात ठेव नंतर अरे मी का आतापर्यंत किती जणांचं असं दिले की ठेवले नक्की इथं म्हणजे आला कोण? काय आता सांगू माझ्या एकमेकांच्या ह्या होते ना आता काय बोल आता काय सांगू नको मागचा आता तर बोल बरं काय भेटले आणलेस ना या काय इथं हा. बरं. येऊ मग येऊ का सोडा येऊ का तुला वाढायला नको तू टेन्शन घेऊ नको मी आता आपण माझ्या लक्षात ठेवून झाला मस्त आहे. केव्हा आता भेटला ना हा लक्षात ठेवा मंडळी, कसा वाटला आमचा हा भाग? जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण दुसऱ्या भागात.